कोटी ब्रह्मांड नायकांच्या पालखीच्या दर्शनासाठी कडक शिस्त, प्रचंड स्वच्छता आणि असीमित नम्रतेसाठी जगप्रसिद्ध अशा विदर्भाची पंढरी म्हणून प्रख्यात असलेल्या शेगाव संस्थांची कीर्ती जालन्यातही अनुभवली आणि जय गजानन माऊली म्हणून नतमस्तक होताच जमेल तितक्यांना पेढे वाटले. मग राजगिरा लाडू आणि फुटाणे ज्यांना अतिप्रिय आहेत त्यांना ते स्वहस्ते भरून माझ्या विठ्ठल रखुमाई सोबत मीही आत्मिक आनंद घेतला आणि मातोश्रींसोबत उशिरा आलेल्या स्वर्गाधिपती देवेंद्र यांनी असं विचारलं म्हणून त्यांना दुर्लक्षित केलं आणि भेटल्या त्या सगळ्यांना मिनी व्लॉग मध्ये घेऊन यात्रेचा आनंद घेत असताना उद्या प्रातःकाळी जालन्यातल्या श्री दत्ताश्रमात श्रींची पालखी येणार हे अतिउच्च सूत्रांकडून कळताच तत्क्षणी माझ्या विठ्ठल रखुमाईने मला ताटा करून 9:03 सांजेला मी पोहोचलो श्री दत्ताश्रमात. इथे येऊन बघतो तर महाराजांच्या आगमनाची तयारी वायू वेगात सुरू होती. तितक्यात उद्या पालखी सोबतच्या वारकऱ्यांना देण्यासाठी गरम गरम दूध बनवत आहेत ही माहिती मिळाली आणि मनाच्या वेगात मी अतिउच्च सुरक्षा असलेल्या गृहाच्या आत घुसणार तितक्या तिथल्या पहारेकऱ्यांनी मला अडवलं.